सिकलसेल मुक्त महाराष्ट्र करण्याच्या उद्देशाने नाशिक जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाला प्रतिसाद मिळतो आहे. आतापर्यंत 2 लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यात 205 नागरिक सिकलसेलचे वाहक आढळले आहेत, तर 7 जणांना या आजाराची लागण झाल्याचं समोर आलंय. गावोगावी दवंडीद्वारे माहिती, शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर व्याख्याने आणि प्रभात फेरी, घरोघरी जाऊन आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवकांमार्फत समुपदेशन, सोशल मीडिया, भिंतीपत्रके आणि माहिती पत्रकांचा वापर, आकाशवाणीद्वारे मुलाखत, आकाशवाणीद्वारे मुलाखत आणि जिंगलद्वारे प्रसिद्धी या माध्यमातून जनजागृती केली जाते आहे. या विशेष अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 40 वयोगटातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. जिल्ह्यातील 0 ते 40 वयोगटातील सर्व नागरिकांची तपासणी करण्याचे लक्ष्य आहे. सिकलसेल आजार अनुवांशिक असल्याने तो पुढच्या पिढीत संक्रमित होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने विशेष पाऊल उचललं आहे. शोधण्यात आलेल्या 205 रुग्णांसाठी 4 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीत विशेष विवाहपूर्ण समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यातून रुग्णांना भविष्यातील धोके आणि घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर